सारसोळे येथील एका कथित अनधिकृत इमारतींवरील कारवाई रोखण्यासाठी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना मोबाईलद्वारे पाठवण्यात आलेल्या कथित आदेशाचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे। संबंधित आदेशांच्या आधारे कारवाई काही काळ स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र नंतर झालेल्या पडताळणीत तो आदेश बनावट असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे। तसेच हा संदेश विद्यमान सभागृह नेते सागर नाईक यांच्या मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात आल्याचेही समोर आल्याची चर्चा आहे। मात्र हा संदेश नेमका कुणी पाठवला, कोणत्या परिस्थितीत पाठवला गेला आणि त्यामागे कोणाची भूमिका होती याबाबत अधिकृत चौकशी होणे अपेक्षित आहे। या घटनेनंतर अनधिकृत बांधकामांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचे आरोप होत असून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। दरम्यान अनधिकृत बांधकामांमध्ये कोणाचाही सहभाग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडली होती। त्यामुळे या प्रकरणात संबंधित यंत्रणा, सत्ताधारी पक्ष आणि संबंधित लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सभागृहात अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेले सागर नाईक यांचे नाव या प्रकरणात समोर आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या प्रकरणामुळे अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याचा आरोप होत असून याबाबत सागर नाईक यांची भूमिका आणि अनधिकृत स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे। या आरोपांची सत्यता संबंधित चौकशीनंतर स्पष्ट होईल। फक्त चलता है चालू दे अशा प्रकारची भूमिका नाही। जे दुरुस्ती करायचं ते दुरुस्त झालंच पाहिजे। पेपरलेस कारोबार, ई गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टीवर भ्रष्टाचार विरहित त्या ठिकाणी काम या नवी महापालिका